पाहायला मिळत होता। पोलिसांचा या हॉटेलमध्ये मोठा बंदोबस्त आहे। शेखर घाडगे आपल्या बरोबर आहेत, जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत नालासोपारा या विभागाचे। सर, आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होता की पैशांचं वाटप भाजपच्या नेत्यांकडून केलं जात आहे। यामधली सत्य परिस्थिती काय, किती रक्कम जी आहे ती आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आली? ज्यावेळी आम्हाला माहिती मिळाली त्यावेळी आमची टीम तत्काळ या ठिकाणी आलेली होती आणि त्या टीमने त्या टीमला 9,93,500 एवढी रक्कम सापडली असल्याबाबतचं त्या टीमच्या इन्चार्जने आम्हाला सांगितलेलं आहे। त्या संदर्भात तुळींज पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। परंतु कोणाच्या नावाने गुन्हा नोंद केलाय सर? कारण की भव्याचे कार्यकर्ते म्हणतात की विनोद तावडेंनी पैसे वाटले। FIR ची कॉपी मिळाल्याशिवाय ते समजणार नाही। माझ्याकडे FIR ची कॉपी आता येते 2 मिनिटात आली की मी त्या संदर्भात आपल्याला डिटेल्स देतो। परंतु ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन पैसे वाटल्याचा आरोप भव्याचे कार्यकर्ते करतात। थोड्याच वेळापूर्वी दोघांची नेत्यांची पत्रकार परिषद झाली। त्या मतदान आहे आणि आज बहुजन विकास आघाडी पत्रकार परिषद होती। त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने देखील एक गुन्हा त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेला आहे। परंतु सगळी आदर्श आचारसंहिता आपण म्हणतो की या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्ताने घडत असते। प्रचार थांबलेला आहे आणि प्रचाराच्या नंतर अशा पद्धतीच्या घटना होतात ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट नाही का? 48 आवर्सचा जो प्रोटोकॉल होता तो त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने देखील कोणी प्रचारकांनी बाहेरच्या प्रचारकांनी मतदारसंघामध्ये थांबणेचं नसतं, तर त्या 48 आवर्सच्या प्रोटोकॉलचा देखील भंग झालेल्यामुळे त्याच्या अनुषंगाने देखील गुन्ह्यात नोंद केलेला आहे। भव्याचे कार्यकर्ते नेते मंडळी म्हणतात हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर की निवडणूक आयोगावरती भाजपचा दबाव आहे, त्यामुळे निवडणूक आयोग काम करत नाही म्हणताय। प्रत्येक बाबीच्या ज्या गोष्टीमध्ये इलिगल आढळलेला आहे त्या संदर्भात प्रत्येक बाबीमध्ये गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे। धन्यवाद। हे होते शेखर घाडगे, जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत नाला